नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत देवउठणी एकादशी 25ची व्रतकथा. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योगिक झोपेनंतर जागे होतात. या दिवशीची विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी देव प्रबोधिनी एकादशी कथेचे पठण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. पद्मपुराणात वर्णन केलेल्या देवप्रबोधिनी एकादशी व्रताची संपूर्ण कथा सविस्तर पुढीलप्रमाणे. देवउठाणी एकादशी. आज पद्मपुराणात वर्णन केलेल्या देवउठाणी एकादशीच्या व्रताची संपूर्ण कथा. भगवान विष्णूचे परम आशीर्वाद मिळतात. देवउठाणी एकादशी. पद्मपुराणात वर्णन केलेल्या देवउठाणी एकादशीच्या व्रताची संपूर्ण कथा वाचून ऐकून याने भगवान विष्णूचे परम आशीर्वाद मिळतात. युधिष्ठिराने विचारले की देवउठाणी एकादशीच्या व्रताची कथा आणि महत्त्व काय आहे? श्रीकृष्ण, मी तुमच्या तोंडून रामाची खरी महिमा ऐकली. माननीय, आता कार्तिक शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी महात्म्याचे मला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, मी तुम्हाला तेच सांगत आहे जे सृष्टीकर्ता ब्रह्माजींनी कार्तिक शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीबद्दल नारदजींना सांगितले होते. देवउठणी एकादशी व्रतकथा. नारदजी म्हणाले, पिताजी, प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व स्पष्ट करा. ज्यामध्ये आपल्या धार्मिक कार्यासाठी प्रवृत्त करणारे भगवान गोविंद जागृत होतात. ब्रह्मदेव म्हणाले, हे ऋषीगण, प्रबोधिनीचे महात्म्य म्हणजे पापांचा नाश, पुण्य वाढवणे आणि उत्कृष्ट बुद्धिमत्ता असलेल्या लोकांना मोक्ष प्रदान करणे. कार्तिक महिन्यात भगवान विष्णूच्या प्रबोधिनी तिथीपर्यंत समुद्रापासून ते सरोवरापर्यंत सर्व पवित्र स्थळे. भगवान विष्णूच्या प्रबोधिनी तिथीपर्यंत समुद्रापासून ते सरोवरापर्यंत सर्व पवित्र स्थळे त्यांच्या महानतेच्या गर्जना करतात. प्रबोधिनी एकादशी व्रत केल्याने 1000 अश्वमेध आणि 100 राजसूय यज्ञाचे फळ मिळते. पुत्र जे दुर्मिळ आहे, प्राप्त करणे अशक्य आहे आणि जे तिन्ही लोकात कोणीही पाहिले नाही. जरी कोणी अशी वस्तू मागितली तरी प्रबोधिनी एकादशी त्याला ती देते. भक्तीने व्रत केल्यावर हरी प्रबोधिनी एकादशी मानवांना धन, संपत्ती, उत्कृष्ट बुद्धिमत्ता, राज्य आणि आनंद प्रदान करते. मेरू पर्वतासारखे सर्व महापापी या पापांचा नाश करणाऱ्या प्रबोधिनीने एकाच व्रताने जाळून टाकली जातात. प्रबोधिनीच्या रात्रीच्या जागरण हजारो मागील जन्मातील पापांना कापसाच्या ढिगाप्रमाणे जाळून टाकतो. ते लोक प्रबोधिनी एकादशीची मनापासून ध्यान करतात आणि तिचे व्रत करतात. त्यांचे पूर्वज नरकाच्या दुःखापासून मुक्त होतात आणि भगवान विष्णूच्या परमधामात जातात. ब्रह्माश्वमेध सारख्या यज्ञातूनही ते फळ मिळणे कठीण आहे. ते प्रबोधिनी एकादशीला जागरण करून आपोआप मिळते. सर्व तीर्थस्थळांमध्ये स्नान करून आणि सोने आणि माती दान करून मानवाला केवळ श्रीहरीसाठी जागरण करूनच मिळते. ज्याप्रमाणे मानवासाठी मृत्यू अटळ आहे, त्याचप्रमाणे संपत्ती क्षणभंगूर आहे. हे समजून घेऊन एकादशीचे व्रत करावे. प्रबोधिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या माणसाच्या घरात तिन्ही लोकांमध्ये शक्य असलेली सर्व पवित्र स्थाने असतात. कार्तिक महिन्यातील हरिप्रबोधिनी एकादशी ही पुत्र आणि नातूंची देणगी देणारी आहे. जो प्रबोधिनीची पूजा करतो तो ज्ञानी आहे, तो योगी आहे, तो तपस्वी आहे आणि आत्मसंयमी आहे आणि त्याला आनंद मोक्ष मिळतो. बेटा, प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णूच्या उद्देशाने मानव जे काही स्नान, दान, जप आणि ज्वलन करतो ते सर्व अक्षय आहे. जो व्यक्ती त्या तिथीला उपवास करतो आणि भगवान माधवाची भक्तीने पूजा करतो तो 100 जन्माच्या पापापासून मुक्त होतो. या व्रताने देवाचे स्वामी जनार्दनाला तृप्त करून मनुष्य आपल्या तेजाचे सर्व दिशांना प्रकाशित करून श्रीहरीचे वैकुंठ धामात जातो.
प्रबोधिनीची पूजा केली जाते, तेव्हा भगवान गोविंद मानवांनी बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळात केलेले 100 जन्माच्या कमी अधिक प्रमाणात केलेल्या पापांनी धुवून टाकतात. म्हणून सर्व इच्छित फळे देणाऱ्या भगवान जनार्दनाची पूजा करणाऱ्या सर्वतोपरी प्रसन्न केले पाहिजे. बेटा नारद, जो व्यक्ती भगवान विष्णूच्या उपासनेत समर्पित असतो आणि कार्तिकमध्ये परकीय अन्नाचा त्याग करतो, त्याला चांद्रायण व्रताचे फळ मिळते. जो कार्तिक महिन्यात दररोज शास्त्रविषयी चर्चांना स्वतःचे मनोरंजन करतो, तो आपली सर्व पापे जाळून टाकतो आणि 10,000 यज्ञाचे फळ प्राप्त करतो. कार्तिक महिन्यात भगवान मधुसूदन यज्ञ, दान किंवा जप करून तृप्त होत नाही, जितके ते शास्त्रीय कथा सांगून आणि ऐकून तृप्त होतात. जे सत्कर्मासाठी समर्पित असतात आणि कार्तिक महिन्यात भगवान विष्णूला 1 किंवा अर्धा श्लोकही पठण करतात, त्यांना 100 गायीच्या दानाचे फळ मिळते. महामुने, कार्तिक महिन्यात भगवान केशवांसमोर शास्त्रांचा अभ्यास आणि ऐकावे. मुनिश्रेष्ठ, जो कार्तिक महिन्यात कल्याणाचे लोभाने श्रीहरीची कथा सांगतो, तो त्याला 100 पिढ्याचे रक्षण करतो. जो मनुष्य कार्तिक महिन्यात भगवान विष्णूची कथा नियमानुसार ऐकतो, त्याला 1000 गायीच्या दानाचे फळ मिळते. जो प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची कथा ऐकतो, त्याला 7 दीपांचे बनलेली पृथ्वी दान करण्याचे फळ मिळते. मुनिश्रेष्ठ, जे लोक भगवान विष्णूची कथा ऐकतात आणि त्यांच्या शक्तीनुसार कथनकर्त्याची पूजा करतात, त्याला अक्षय लोक प्राप्त होतात. नारद, कार्तिक महिन्यात भगवंताबद्दल गाणी गाऊन आणि शास्त्रावर विनोद करून वेळ घालवणाऱ्या माणसांची पुनरावृत्ती मी पाहिली नाही. मुनी, भगवान तिन्ही लोकांपेक्षा वर बसण्यापूर्वी गाणी, नृत्य, वाद्य वाजवणे आणि भगवान विष्णूची कथा सांगणारा पुण्यवान पुरुष. मुनिश्रेष्ठ, कार्तिकच्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भरपूर फळे, फुले, कापूर, अर्घ्य आणि केशर देऊन भगवान हरीची पूजा करावी. एकादशी आल्यावर पैशाचा कंजूस होऊ नये, कारण त्या दिवशी दान इत्यादी केल्याने असंख्य पुण्य मिळतात. जागृतीच्या वेळी प्रबोधिनीने शंखात पाणी घेऊन श्री जनार्दनाला फळे आणि विविध प्रकारचे वस्तूसह अर्घ्य अर्पण करावे. सर्व तीर्थस्थळांमध्ये स्नान करून सर्व प्रकारचे दान दिल्याने जे फळ मिळते, तेच फळ प्रबोधिनी एकादशीला लाखपटीने अर्घ्य अर्पण केल्याचे मिळते. वर्ष अर्घ्य अर्पण केल्यानंतर भगवान विष्णूच्या प्रसन्नतेसाठी अन्न, वस्त्र आणि दान देऊन गुरुची पूजा करावी. जो व्यक्ती त्या दिवशी श्री भगवंताची कथा ऐकतो किंवा पुराणांचे पठण करतो, त्याला प्रत्येक अक्षरावर कपिल दानाचे फळ मिळते. मुनिश्रेष्ठ, कार्तिकमध्येही जो कोणी आपल्या क्षमतेनुसार वैष्णव व्रत एकादशी विविध पद्धतीने पाळतो, त्याचा मोक्ष अचल असतो. केतकीच्या एका पानाने पूजा केल्यास भगवान गरुडध्वज 1000 वर्ष अत्यंत तृप्त राहतात. देवर्षी ऑगस्टच्या फुलाने भगवान जनार्दनाची पूजा करणाऱ्याचे केवळ दर्शन नरकाची आग विझवते. बेटा, कार्तिक महिन्यात जे लोक भगवान जनार्दनाला तुळशीची पाने आणि फुले अर्पण करतात, त्यांच्या आयुष्यभराचे सर्व पाप नष्ट होतात. ऋषींनो, जे लोक दररोज तुळशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नाम जप, स्तुती, अर्पण, जलप्रदान, दररोज पूजा आणि नमस्कार करून 9 प्रकारची भक्ती करतात, ते लोक युगांसाठी पुण्य मिळवतात. नारद, कार्तिक महिन्यात एकाच तुळशीच्या पानाने सर्व प्रकारची फुले आणि पाने अर्पण करण्याचे फळ मिळू शकते. कार्तिक जवळच येताच दररोज तुळशीच्या पानांनी भगवान विष्णू आणि जनार्दन यांची पूजा करावी. 100 यज्ञाद्वारे देवतांची पूजा केल्याने आणि विविध दान देऊन मिळणारे पुण्य कार्तिक महिन्यात एका तुळशीच्या पानाने भगवान केशव आणि पूजा केल्याने मिळू शकते. माझी देवउठणी एकादशीची कथा आपण शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला
लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.